श्वेतपत्रिका काढण्याची मागणी कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेची कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सुरू केली जी काय सांगणार? खरं तर श्वेतपत्रिकेची मागणी विधिमंडळात मी ज्याला होते त्यावेळेलाच कोविडच्या श्वेतपत्रिकेची मागणी झाली होती. आता काही सन्माननीय सदस्यांनी अर्थसंकल्पावर बोलताना जो प्रशासक कार्यकाळ होता त्याची श्वेतपत्रिका मागितली. मागणं गरजेचं आहे, ऑफकोर्स मागणं गरजेचा अधिकार आहे आपला. पण मग त्याचबरोबरीनं ज्या वेळेला कोविड काळामध्ये काही कंत्राटं दिली गेली, कशी दिली गेली, कोणाच्या मंजुरीने दिली गेली, कारण ते सगळे प्रस्ताव ज्याला कोविड शमला त्याच्यानंतर ते सगळे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये कार्योत्तर मंजुरीसाठी आले होते. तेही बाहेर येणं गरजेचं आहे ना. त्याच्यात काय झालं, कोणी दिली, कशी दिली, किती दिली, हे सगळी श्वेतपत्रिका जर स्वच्छ आहे तर यायला पाहिजे. ही मागणी मी बरोबर, मला तो पॉइंट मला लक्षात आला की जर आपण प्रशासनाकडनं त्यांची मागतोय श्वेतपत्रिका तर आपणही आपली श्वेतपत्रिका द्यायला पाहिजे, म्हणून तुम्ही मागणी केली. तुमचं भाषण सुरू असताना काही सदस्यांनी ओके या शब्दाचा पुनरुच्चार देखील असं बोललं जातं. काय होतं माहितीये, एखाद्या गोष्टीला तुम्ही रबर किती ताणता त्याला महत्व पाहिजे. तो रबर ताणत ताणत गेला तर तुमच्याकडे तो कधीतरी रिबॉन्ड होणार नाही, तुम्हालाच लागणार ना. आणि तुम्ही म्हणजे कुठल्या बेसवर तुम्ही म्हणताय बरोबर 50 कोकेज घेतले, मग इतकी तुमची यंत्रणा जर अद्यावत आहे की तुम्हाला कळतं आम्ही 50 खोके घेतले, तर मग तुम्ही ते कुठे ठेवले ते पण शोधून काढा की. अरे काहीतरी बोलायला लिमिट ठेवाल. एक महिलेला जाता येता खोके 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 तेच बोलणार, मग त्याचं कधीतरी उत्तर देणं गरजेचं आहे ना. कारण कुठेतरी या गोष्टी ज्यावेळेला नाकाभरून पाणी आल्यानंतर आम्ही आमचा बचाव करणार ना. त्यामुळे त्या पद्धतीने जे द्यायचं ते उत्तर मी दिलं. भाषण करायला उभं राहिल्यानंतर सभागृहातून बाहेर निघून गेले. कोण? शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक बरेच निघून गेले. काय त्यांना नाही, त्यांच्या जाण्या येण्याशी माझा काही संबंध नाही. सभागृहात जी उपस्थिती आहे, मला माझं भाषण, माझे विचार मांडायचे होते, ते कोणी ऐकले नाही ऐकले, महापौर होते बस झालं होतं. मला ते गेले का त्याच्याशी माझा काही संबंध नाही किंवा त्याचं मला काही सुख दुःख येईल. श्री पेडणेकर म्हणले तर श्वेतपत्रिका काढत असतो जाधव हेच स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष होते. स्टँडिंग कमिटीचे निघायला पाहिजे ना. जाधव साहेब स्टँडिंग कमिटी चेअरमन असले तरी काय झालं, पण त्या काळामध्ये स्टँडिंग कमिटीच्या मिटिंग्सच झाल्या नाहीत. मिटिंग कुठे होत होत्या? मग जी काय त्या वेळच्या परिस्थिती, ती इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ज्या पद्धतीनं काढलं गेलं, मग ते खरं आहे ना, चांगलं आहे ना, येऊ दे की ते बाहेर येऊ दे. ते नंतर कार्योत्तर मंजुरीसाठी आलेले. त्याच्यावर कुठेही काही जाधव साहेबांनी कुठली मंजुरी दिलेली नव्हती. त्याला कार्य झाल्यानंतर कार्योत्तर मंजुरीसाठी आलेले. येऊ दे ना श्वेतपत्रिका, मला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. जाधव साहेब उत्तर द्यायला अगदी खंबीर आहेत. त्यांची उत्तरं त्यांना माहिती आहेत. त्यांचा कार्यकाळ त्यांनी चांगला सांभाळला, त्यामुळे मला अभिमान आहे त्यांचा. त्यांनी तो कार्यकाळ इतका छान सांभाळला. सध्या मी आलेलो आहे